हा चल बाई मग. माधुरी, काय आहे आजी? नाही आली का तुझी मम्मी? नाही ना आजी, आजीच आहे. हे माझ्या पोरीलाही ना काही समजत नाही बाबा. घरी पोरगी आहे, आई आहे, आणि आपण बाहेर गेली तर तिकडेच आहे. हे माझ्या पोरीला समजत का नाही म्हणतं. आजी तू कशाला टेन्शन घेते? येईल ना मम्मी. माहित आहे ना मम्मी पार्लर मध्ये गेली की किती वेळ लागते, तर मम्मीला खूप सवय आहे ना पार्लरच्या. हो माधुरी, तिला पहिलेपासूनच आहे बापा सवय. आरशासमोर 3 वेळा मटकत होती तुझी आई. लहान होती तर सांगतो तिची गंमत, अर्ध्या अर्ध्या तासामध्ये हातपाय धुत होती, चेहरा धुत होती, अन का पावडर लावत होती ना का लाली लावत होती बाबा. मी म्हणलं आता लहान आहे तर आहे शौक, मोठी झाल्यावर नाही राहणार. तसाच शौक आहे. एवढा झाला की आता हातपाय तेवढी धुत नाही. 2 वेळाच धुते. किती वेळची गेली आहे? 1 वाजेपासूनची गेली आहे. आता वाजले किती? किती वाजले? 5:30 वाजले ना. हो आजी, 5:30 झाले ना. मग यायला नाही पाहिजे का 5 वाजेपर्यंत घरी? येईल ना आजी, येईल येईल. एकटी गेली आहे का मम्मी? बाया पण गेल्या आहेत ना सोबत. काकू वगैरे आहेत, शांता काकू, अजून ते ललिता काकू आहे, कुंता काकू आहे. तशी नाही म्हणत हो. आता तू नाही राहिली असती, आता रात्रपर्यंत आली असती तरी फरक नव्हता पडत. आजी तू आहे म्हणून मम्मी गेली, नाहीतर मम्मी नाही गेली असती. आजी मम्मीला आहे काळजी माझी. हो हो माहित आहे, काळजी तर आहे म्हणा. आराम कर ना तर तू कुठं इकडे फिरून राहिली? का आजी आता आरामच तर करत होती, थोडाशी फिरते म्हटली. सायंकाळी थोडासा फिरायला सांगितलंय, तर आता घरातल्या घरात फिरते. थोडासा घराच्या समोर बाहेर अंगणामध्ये फिर, बाहेरची हवा भेटेल. नाही आजी, बाहेर नाही फिरत, मला शरम वाटते. तिथं काही नाही वाटत, इथं माहेरी कसंच तरी लाज वाटते. कोणी दिसतात ओळखीचे बोलतात तर मग. का बापा माधुरी, तू पण याच्यात काय लाजायचं आहे? माहित नाही आजी, मला वेगळंच वाटते म्हणून इथलं इथं टळते म्हटले. मग अशी 4 वाजे तुझ्या सासूचा फोन आला होता का? हो आजी, आईचा आला होता ना फोन. सांगितली तर नाही ना का तुझी मम्मी पार्लर मध्ये गेली आहे म्हणून? नाही नाही आजी, मी कशाला सांगेन. हो बाबा, तेच म्हटली. नाही तर काम सोचेल तुझी आजी. पाय माझ्या सुनेला नेलन म्हणेल, आणि घरी राहत नाही, काही नाही म्हणेल. पार्लर मध्ये गेली आहे म्हणेल माझी वीणबाई. सांगितले त्यांना माझी आजी पण आहे म्हणून. बोलतो म्हणत होते तुझ्यासोबत, तर तू बाथरूम कडे गेली होती ना. हो मग ना त्या साईडच्या काकूंनी बोलवलं त्यांना, तर मग त्या तिकडे गेल्या. मग सायंकाळी करीन म्हणत होत्या फोन. आता जावाई यायचे आहेत वावरातून, त्यांच्या यायच्या आधी आल्या पाहिजे इंदूनी घरी, नाही तर गरम होतील मग जावाई. हो आजी, पप्पाजी तर रागवतील मम्मीवर. फोन लावून पाय ना, फोन लावून पाय. निघाल्या की नाही निघाल्या की तिथंच आहेत. लावली होती ना आजी, लावली होती. निघालो म्हणत होते, ऑटो मध्ये बसले म्हणत होते. आता येईल ना. हो का? काही सांगितलं नाही बाबा कशाची भाजी करायची काय? काटला चिरला करून ठेवली असती. आता येईल ना ग आजी मम्मी. माधुरी तुला काही खायचं आहे का? बनवून देऊ चहा वगैरे? नाही नाही आजी, दुपारी पेली होती ना चहा, आता नाही पेत. मला नाही आवडत जास्त चहा प्यायचा. काही लागला तर सांग बापा, नाही तर म्हणशील आजीला कशाला त्रास देऊ. नाही नाही आजी. सायंकाळ होत आली तरी कोणता याचीच आहे बाबा, खूप उशीर लावला. रमेशही याचाच आहे, वावरात गेला आहे तर. अरे कुंता कुंता, प्याचं पाणी आण बरं. रमेश कोणता याचीच आहे ना. काय म्हणते आई? कुंता याचीच आहे? हो बाबा, याचीच आहे. मला तर वाटलं आली असेल. नाही बाबा, याचीच आहे. फोन लावून पाय ना. निघाली की तिथंच आहेत, काही खरेदी गिरेदी करून राहिल्या का करून राहिल्या तर. गेले आहेत ना 4-5 जणी सोबत. मग झाला, काही लवकर येत नाही. 4-5 जणी सोबत गेले आहेत तर. लावून बघ बरं, लावून बघ फोन. हो लावतो आई. मी पाणी आणून देतो, प्याचं पाणी म्हणला ना. नाही आई, बस तू, मी पेतो जाऊन पाणी. अरे फोन येऊन राहिला वाटते कोणाचा होता. हा हॅलो, बोल बेटा पिंकी. पप्पाजी मी गुड्डी बोलत आहे. हा बोल बेटा गुड्डी, बोल. कशी आहे तू? मी ठीक आहे ना पप्पाजी. हा, कसा चालला अभ्यास वगैरे? अभ्यास वगैरे ठीक चालला पप्पाजी. ताई का करत आहे? ताई स्वयंपाक करत आहे. हो का, कशाची भाजी करत आहे? ताई बेसन बनवत आहे. हा, तू मदत करते की नाही ताईला, की ताईची एकटी करते स्वयंपाक? करते ना पप्पाजी, मी मदत करू लागते. मग राखीला सुट्टी आहे का? हो पप्पाजी, सुट्टी आहे ना. आम्ही 8 तारखेला येणार आहोत. हो का, 8 तारखेला येणार आहात का? त्या दिवशी तर तुझी मम्मी म्हणत होती ना 7 तारखेला येणार आहेत म्हणून. हो पप्पाजी, 7 तारखेला येणार होतो, पण आधी ना पप्पाजी आमची ऑनलाईन टेस्ट होणार होती. काऊन, का झाला बेटा तुझ्या आवाजाला? तब्येत बरी नाही आहे का तुझी? नाही नाही पप्पाजी, आहे ना तब्येत बरी आहे. सर्दी सारखा वाटते पप्पाजी, गळ्यामध्ये थोडासा रवरव. हा, चहा पिऊन घेशील बेटा, हळद अद्रक टाकून. ताईला चहा बनवून दे म्हणशील आणि पिऊन घेशील, आराम होऊन जाईल गळा. हो पप्पाजी. तर मग टेस्ट नाही आहे का तुझी? कॅन्सल झाली ना पप्पाजी ते टेस्ट. 8 तारखेला होती तर मग क्लासेस आहेत आता, तर मग क्लासेसला जावं लागेल. असा हो म्हटलं ऑनलाईन आहे तर मग गावाकडे आला तर तिथेही देऊ शकतो, म्हणून आम्ही 7 तारखेला येणार होतो. पप्पाजी मम्मी कुठे आहे? मम्मी ना बाहेर गेली आहे. हो का पप्पाजी, ठेवते मी फोन, मग नंतर करीन. हो ठीक आहे बेटा, ठीक आहे.
अरे अरे गुड्डे, का पप्पाजी? मग 8 तारखेला किती वाजेपर्यंत यार? 1 वाजे निघू पप्पाजी. हा 3-4 वाजतील नाही का? हो पप्पाजी, कुठे जाणार आहात का तुम्ही? नाही नाही कुठं नाही जात. ठीक आहे बेटा, ठेव मग रात्री करशील. हो ठीक आहे. रमेश, कोणाचा फोन होता? गुड्डीचा होता का? आई गुड्डीनं केलं होतं फोन. 8 तारखेला येतो म्हणत आहेत. हो, 9ची राखी आहे ना. हो आई, 9चीच आहे राखी. खूप आठवण आली बाबा, पिंकीची, गुड्डीची, माझ्या दोघी नातनीची. माझ्याजवळ नाही दिलास फोन? नंतर करतो म्हणे ना आई, मग नंतर बोलून घेशील. हो ठीक आहे ठीक आहे. अरे हो, कुंताला लावून घेतो फोन. तहान लागली म्हणला ना, पाणी पिऊन घे पहिले, मग लावशील फोन. हो हो आई, पेतो. लक्ष्मी, झाला का स्वयंपाक? हो झाला नाही, स्वयंपाक झाला. लक्ष्मी, पार्लरमध्ये गर्दी होती का खूप? हो आई, खूप गर्दी होती. आणि माहित आहे आई, तुम्हाला मी मगाशीच सांगते म्हटली तर तुम्ही दुकानामध्ये होते. का सांगायचं होतं तर? आई, त्या मोठ्या ताई नाही का? कोण मोठ्या ताई? हो, त्या शांताताई. हा, शांता आली होती का? हो आई, शांताताई, ते आपल्या गावच्या सरपंच ताई, अजून ह्या कावेरी ताई पण आल्या होत्या, आणि त्यांची बहिणी, आणि त्या कानाबाई शांताताईची बहीण कुंता. हो, ह्या 5 जणी होत्या ना तिथे पार्लरमध्ये. हो, का म्हणून राहिली? हो ना आई, मला यांनी सोडून दिलं तिथं, मग मी आतमध्ये गेली. आतमध्ये होत्या बाबा, थ्रेडिंग बी वगैरे करत होत्या. कावेरी ताईनं मशीन वगैरे लावला केसांना. भलती शहाणी आहे ना कावेरी, एक शब्द विचारू नाही शकली का लक्ष्मी येते का म्हणून. चालली गेली. म्हटली आई मी कावेरी ताईला की सांगितलं नाही म्हटली. का म्हणते मग कावेरी? म्हणत होत्या की आता तुमचं तर नवीन लग्न आहे, तर तू का आमच्यासोबत येणार आहे का? तू तर नारायण भाऊ सोबत जाशील असं वाटलं म्हणे आम्हाला, म्हणून आम्ही काही सांगितलं नाही म्हणे. आता राखी आली ना, तर म्हणून या गेले असतील पार्लरमध्ये. आता काही हे परे बिरे चालू होते, 2 महिने शेतीचेच कामं झाले. मग थांबल्या का तुला की निघून गेल्या त्या? नाही आई, थांबल्या वगैरे, यांचे येतपर्यंत थांबल्या. हो का? आई, तुम्हाला राख्या आवडल्या का? हो, चांगल्या आहेत ना राख्या. लक्ष्मी, बनव ना ताट, तुझे सासरे म्हणत होते भूक लागली म्हणून. हो आई, लावते ताट मी. हो लाव, मी बोलवून आणते. ठीक आहे ना, या ना बोलवून. शांता, घे हा कप घे. बाप रे बाप, एवढ्या लवकर तुमचा चहाही पिऊन झाला? गरमच किती होता तर, थंडी तर होती चहा. राहू द्या, अगर थंडी राहिली असती ना चहा तर पेलेच नसते तुम्ही. आता पिऊन टाकतो बाबा म्हणलं. एक तर उशिरा उठली तू, उठली नाही लवकर. हो ना जी, काल पार्लर मध्ये गेली होती. मसाज वगैरे झाला मस्त, चेहऱ्याचा कलर बिलर मारून दिला तर केसांना. माहित नाही त्याच्या कारणाने आहे का, तर अशी झोप लागली नाही, जागच नाही आला. दिसला जाग नाही आला तर. सकाळी 6 वाजले उठायला तुला. एखाद्या दिवशी आता थोडी उशिरा उठली तर काय होते? काही नाही होत. मी म्हणलं तब्येत तर बरी आहे का नाही बा शांताची, उठली नाही तर. अहो, तर मग तुम्ही उठले तर थोडा आवाज द्यायला पाहिजे होता ना, शांता उठ म्हणून. मी म्हटलं कोठ्याकडे जातो आता, शेण पोटा करतो आणि मग येतो म्हटलं. नाही उठशील तर मग उठवीन. कधी उठली तर मग तू? आता सांगितले तरी हो, 6 वाजे उठली म्हणून. अरे हो खरं. हो, आता झाडझूड वगैरे झाली, भांडे कुंडे घासून झाले, आता चहा बनवली. तुम्ही यायचेच होते, आम्ही चहा पेला ना, तुम्ही आले. मी तर म्हटले गरमच आहे चहा, म्हणून आणून दिली बापा. जाऊ दे आता. राहू द्या ना, हो राहू द्या, थंडी जास्त होतीच नाही, चहा चांगलीच होती, गरमच म्हणूनच तर पेले ना. गोरी दिसून राहिली शांता तू तर. काही पण नाही शांता, खरंच. हो, फेशियल वगैरे नाही केली बापा, क्लीनअप असं केली, चेहरा नाही करत होती. ते पार्लर वाली करा ना काकू, काही नाही होत म्हणे, करा म्हणे, वर्षातून 2 वेळा करावा म्हणे. मी म्हणलं ठीक आहे बापा. गोरी दिसून राहिली मस्त. मग राख्या बिख्या आणली का घेऊन? कुठं बापा, राख्या बिक्या घ्यायला गेलोच नाही आम्ही. आम्हाला तिथंच सायंकाळ झाली, आलो घरी तर किती 6:30 वाजले होते तरी. बापा 12 वाजेपासूनचे गेले तुम्ही आणि राखी नाही घेतली ना, काही नाही. कोणता सामान नाही घेतली का? हो, नाही घेतली ना. तुम्ही जाणार असणार ना आज जाल तर आणून घ्याल राख्या. मी नाही घेत बापा राख्या, त्या मग पसंत नाही येत तुला. असेच आणले ना तसेच आणले लावते. माहेरी जाशील ना तेव्हा घेऊन घेशील राख्या. माहेरी जाशील म्हणजे? तुम्ही नाही याल का? मी काय एकटी जाणार आहो का? जाशील ना मोटारवर बसून. आहे ना सरकारची बस, अर्धी तिकीट तर लागते. खर्च नाही येत ना, काही नाही. राहू द्या, मी जातच नाही. अरे वा, चांगला आहे मग जात नाही तर. राखी घ्या राखी, सुंदर राखी घ्या राखी, रंगबिरंगी राखी घ्या राखी, राखीवाला. राखीवाल्याचा आवाज येत आहे. हो मलाही आला आवाज. घेऊ का मग त्याच्याजवळूनच? आताच म्हटली ना मी नाही जात म्हणून. राहू द्या, नाही घेत मग. जा ना, घे ना, मजा करत आहो ना मी. अरे सोनू, अरे त्या राखीवाल्याला थांबव बरं, थांब म्हण. हो मम्मी. अरे शांता, हा कप तर नेऊन ठेव बाबा. कप नाही ठेवली ना, काही नाही. अहो जाऊ द्या ना, तो चालला जाईल राखीवाला, नाही तर जाऊ द्या. ठेवा तिथे पलंगावरच ठेवा कप, नाही तर नेऊन ठेवून द्या.
काका इथंच थांबा इथंच. हो 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 थांबतो, पाठव लवकर, पाठव आपल्या आईला. हो हो काका हो. मम्मी ये ना लवकर, थांबले आहेत राखीवाले. हो येते येते. अरे वा, मस्त राख्या दिसून राहिल्या ना. अरे सोनू, जा बरं कोणत्या मावशीला आवाज देशील, ते घ्यायचं आहे म्हणे राख्या. हो हो मम्मी. जा पटकन. कशा लावले भाऊ राख्या? स्वस्त आहेत काही, स्वस्त आहेत. बघा बघा कोणत्या पाहिजेत तर मग सांगतो रेट. राख्या बघितली का शांता, कोणत्या पसंत केली? कुठं हो, आता तर पाहूनच राहिली मी. आता वेळ लागते ना पसंत करायला. बघा बरं तुम्ही, बघा बरं. तुम्हाला जे आवडेल ते घेईन. हे कशी वाटते तुम्हाला? अरे सगळ्यात चांगले आहेत ना, घे ना, जे आवडते ते घे, सगळ्यात चांगले आहेत. अजिताई स्टोनवाल्या दाखवू का तुम्हाला? स्टोनवाल्या महाग आहेत थोड्या. नाही नाही नाही, स्टोनवाल्या नाही बाबा. त्या एका स्टोनवाल्या राख्या एक दिवस नाही टिकत हातात. फालतू आहेत त्या स्टोनवाल्या. धाग्याच्याच राख्या चांगल्या होतात. शांता इथूनच बघ, या चांगल्या धाग्याच्या राख्या आहेत, मस्त हातवर दिसतातही बढिया. घ्या ना भाऊ घ्या, तुमची इच्छा, मी फक्त सांगितलं. कोणी कोणी विचारतात की नाही स्टोनच्या राख्या पाहिजेत, म्हणून ठेवावं लागते सगळ्याच माल. स्टोनच्या आहेत, कार्टूनच्या आहेत, ज्या व्हेरायटीच्या म्हणाल त्या व्हेरायटीच्या राख्या आहेत आपल्याकडे. असं आहे ना. सांगा भाऊ, का भाव लावले? कोणती ताई, ते पहिलीच का राखी? हो हो. हा, त्या पहिल्या लाईनच्या ना, ज्या 5 राख्या आहेत ना, त्या आहेत 30 रुपये राखी. आणि मग जे वरचे आहेत त्या 40 रुपये राखी आहे. आणि भाऊ हे मधातल्या लाईनचे? ते ना, ते 50 रुपये राखी आहे. आणि ही माझ्याकडे लाईन आहे, हे 70 रुपये राखी आहे. बाप रे बाप, ही काही राख्याची किंमत आहे? जास्तीत जास्त 20 रुपये राखी बापा. खूपच राख्याची किंमत वाढून गेली ना. मला सांगा, दरवर्षी रेट वाढेल की कमी होईल? तुमच्या धानाचा रेट कसा वाढते दरवर्षी? कुठं भाऊ, कुठं वाढते दरवर्षी धानाचा रेट? का सांगता भाऊ? रेट वाढते, त्याच्यावरती अजून बोनस मिळते. काही परवडत नाही बाबा शेतकरी माणसाला. पिकला तर पिकला, नाहीतर कोणत्या वर्षी पिकतही नाही. तुमच्या बरं आहे, सडत नाही, पडत नाही. यावर्षी नाही विकला माल तर पुढल्या वर्षी विकायचा. हो भाऊ, सगळ्यांना ना दुसऱ्यांचेच कामं आवडतात, स्वतः आपण जे काम करतो ना ते नाही आवडत. बरोबर म्हणलास भाऊ तू. शेतकरी माणसाला माहित आहे किती कष्ट करावं लागते म्हणून. तसा कष्ट तुम्ही नाही करू शकणार ना. हो जी भाऊ, बरोबर म्हटलंय. बरोबर रेट लावा बरं. हे 50 रुपये वाली राखी म्हणता ना, लावा बरं बरोबर रेट. बरोबरच रेट सांगितलं ना ताई, मी जास्त सांगितलंच नाही ताई, बरोबर रेट सांगितलं. अरे शांता, त्या देवपूजेच्या राख्या घेऊन घेशील? हो घेईन ना, घेईन. आहेत का भाऊ देवपूजेच्या राख्या आहेत? हो हो आहेत ना, देवपूजेच्या राख्या आहेत. घेतली का ताई राख्या? नाही ना, कोणता व्हायच्या आहेत घेऊन. हे आल्या बाबा पसंत. बघ बरं सोनू, बघ रे तुला कोणत्या पसंत येतात तर. हो हो सोनू, तू बघ बरं, तुझ्या आवडीच्या घेते राख्या. आता गुड्डी ताई वगैरे वेळ आहे त्यांना यायला. सायंकाळ होते का आज येणार आहेत तर? आज येणार आहेत का गुड्डी वगैरे? गुड्डी वगैरे याच्याच आहेत? हो ताई, आज येणार आहेत ना सायंकाळपर्यंत. उद्याची राखी आहे ना मग. हो बरोबर आहे, दोघेही बहिणी येणार असतील ना. हो हो ताई. हा बघ ना कोणत्या राख्या बघ. मी जातो, बघा बाबा आता तुम्ही राख्या. काऊन तर भाऊजी, बघा ना तुम्ही पण बघा, तुमच्या पसंतीनं घेऊन. नाही नाही, आपल्याला नाही समजा, तुम्हीच बघा. सोनू बघ, ते मावशी बघून राहिली ना, त्यावाला आवडल्या मला. हो मम्मी, मस्त आहेत, घे. हो ताई, मला पण ह्याच आवडल्या बा, चांगल्या आहेत. का भाव म्हणते ताई? कोणता? 50 रुपयाची एक म्हणत आहे ना. बाप रे बाप, 50 रुपये राखी. बोला दीदी, पाहिजे का? किती देऊ? 1 दर्जन, 2 दर्जन? बापा बापा भाऊ, 2 दर्जन घेऊन का आम्हाला दुकान लावायचं आहे का? रेट बरोबर लावा बापा, तेव्हा घेऊ आम्ही, नाही तर नाही घेत. अजिताई, रेट बरोबरच सांगितलं मी जास्त सांगत नाही. 4 दिवस झाला आता मी खेडे मारून राहिलो. प्रत्येक खेड्यात जाता मी, एकच रेट आहे माझा. खूप राख्या विकल्या ना. नाही पण काहीतरी कमी करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे बाबा, आता बोवणीची वेळ आहे, बोवणी नाही झाली आहे तर ठीक आहे. 5 रुपये कमी देऊन द्या, 45 रुपये राखी लावून देतो. नाही नाही बापा, 45 रुपये जास्त होत आहे. 30 रुपये राखी लावा तर घेतो आम्ही. का बाई, मजाक करता तुम्ही? 30 रुपये राखी कुठं? मी सांगितलं 50 रुपये. एका राखीवर 20 रुपये कुठं कमी होतात का? होतात ना भाऊ, होतात ना. नाही नाही ताई, नाही होत. ठीक आहे बापा, नाही होत तर मग तुमची इच्छा. राहू दे, कोणता नाही होत म्हणत आहेत ना, पाहू नंतर घेऊ. ठीक आहे ताई, ठीक आहे. आता बोवणीची वेळ आहे. 40 रुपये राखी लावून देतो, घेऊन घ्या. किती पाहिजेत? 1 दर्जन पाहिजेत का? नाही नाही, 40 रुपये नाही ना, 35 रुपये नाही. मी म्हटली ना 30 रुपये तर 30 रुपयेच. का बाई, गरीबाच्या पोटावर लात मारता का? नाही नाही भाऊ, कोण गरीब ना कोण श्रीमंत, सगळे सारखे आहेत. तर मग नाही घेत का ताई? घेतो ना भाऊ, आम्ही घेतो म्हणूनच तर थांबवलो. 30 रुपये राखी लावून द्या ना, घेता. मी घेते, मला किती 3 राख्या पाहिजेत. आणि हे कुंता घेते, कुंताला जास्त पाहिजेत. 9 राख्या लागत असतील कुंताला, तिच्या मुली आहेत ते आहे. नाही ताई, आम्हाला तिघी मायले केला ना 12 राख्या लागतात. 1 दर्जन राख्या कुंता घेतो म्हणते, मी 3 घेतो. लावून द्या भाऊ मग 30 रुपये राखी. नाही नाही ताई, खरेदीच नाही आहे 30 रुपये, तर कसं लावून देऊ? माझी खरेदी राखी 35 रुपये आहे. आता 5 रुपये कमवू नको. ठीक आहे भाऊ, 35 रुपये राखी लावून दे.
आणि देऊन दे. अहो कशाला वाढवल्या तुम्ही? हा? ते दिला असताना त्यांनी 30 रुपये राखी. अरे चावू दे ना, का घनघन लावली तर माहित नाही. 50 रुपये राखी म्हणला तर ते 40 रुपये राखी द्यासाठी तयार झाला. 30 वर चढली आहे, 5 रुपये वाढवलं तर का झालं? देता का भाऊ 35 रुपये राखी? आता मी तर वाढवणार नव्हती, पण यांनी आता बोलून दिलं म्हणून. बघा जमत असेल तर द्या, नाही तर मग राहू द्या. ठीक आहे ताई, आता सकाळची वेळ आहे आणि पोहणीची वेळ आहे. पहिलेच कस्टमर आहात तुम्ही. ठीक आहे घेऊन घ्या. बरं तर ठीक आहे मंडळींनो, भाऊ बहीण सगळ्यांना राखीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा कोणाकोणाच्या राख्या घेऊन झाल्या, कारण की उद्या आहे रक्षाबंधन. तर पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बहीण भावाचा हा सण आहे. सगळ्या बहीण भावांना माझ्याकडून खूप खूप रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.